आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। 2.5 कोटींचा अपहार, बोलोलीच्या केदारलिंग सेवा संस्थेच्या संचालकांसह सचिवांवर गुन्हा। केदारलिंग विकास संस्थेमध्ये संगनमताने 2,55,00,000च्या अपहार प्रकरणी सचिव ज्योतिराम कारंडे, लिपिक सुनील कांबळे, अध्यक्ष मारुती पेंडुरकर, उपाध्यक्ष कृष्णात बाटे यांच्यासह 13 संचालक यांच्यावर गुरुवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। प्रामाणिक लेखा परीक्षक महादेव अस्वले यांनी फिर्याद दिल्यानंतर त्यातील बहुतांशी जणांना अटक केली। सचिव ज्योतिराम कारंडे, लिपिक कांबळे यांच्यासह संचालकांनी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सभासदांच्या नावे कर्जाची बोगस उचल केली होती। या अपहाराबाबत संस्थेचे सभासद सुनील बाटे यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले। बोलोलीसह वाड्या वस्त्यातील शेतकरी सभासद आहेत। बहुतांशी संचालकांना संस्थेचा कारभारच माहीत नव्हता। प्रत्यक्षात अपहार उघडकीस आल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। ज्योतिराम कारंडे सचिव, सुनील कांबळे लिपिक, संजय पाटील केडीसीसी बँक शाखाधिकारी आमशी, रणजित पाटील बँक निरीक्षक, मारुती पेंडुरकर अध्यक्ष, कृष्णात बाटे उपाध्यक्ष, संचालक परशुराम सातपुते, आनंदा कारंडे, संभाजी बाटे, संदीप बाटे, कृष्णात जाधव, बाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, धोंडीराम आडुळकर, छाया पंडित शिपेकर, सुषमा एकनाथ बाटे, छाया रघुनाथ सुतार यांनी केला अपहार। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।